नाशिक मध्ये तुम्ही आता 2 टर्म आमदार आहात. तर मग तुम्ही आल्यानंतर नाशिक मध्ये कोणत्या कामांना सुरुवात झाली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये नेमकी कोणते काम होणार आहे? काय सांगाल तुम्ही याच्याबाबत? 10 वर्षामध्ये मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना मी दाव्यानिशी सांगेल की 50 वर्षांमध्ये जेवढं काम झालं नाही तेवढं मी त्याच्या कैक पटीने 100 पटीने अधिक मी ह्या 10 वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. काम हीच माझी ओळख आहे आणि सातत्याने जनतेमध्ये राहणं, जनतेचे प्रश्न जाणून घेणं, जनतेला भेटत राहणं आणि जनतेचा आवाज म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं हे मी माझं कायम कर्तव्य समजते. त्यामुळे मला एकदा नागरिकांनी निवडून दिल्यानंतर सुमोटो मी स्वतः खूप कामं करत असते. म्हणजे मला असं नाही की काम सांगितलं कीच मी काम करते, काम न सांगता देखील मी अनेक कामं मतदारसंघामध्ये करत असते. म्हणजे आमदार निधीच्या पलीकडे जाऊन, आमदार निधी तर 5 कोटी जो दरवर्षाचा असतो तो तर आपण सगळ्याच नागरिकांच्या मागण्यांप्रमाणे आम्ही काम करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी शासनाच्या विविध विभागामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि अनेक प्रकल्प असे मोठे आणि दर्जेदार प्रकल्प मी ह्या शहरामध्ये उभे करू शकले माझ्या मतदारसंघामध्ये. त्याचा मला आनंद होतोय. सर्वात पहिलं सांगायचं झालं तर मेळा बसस्थानकाचा केलेला विकास आपण बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या स्थापनेपासून जे मेळा बसस्थानक होतं त्याची जी अवस्था होती, माझ्या लहानपणीची त्याची अवस्था होती, तीच अवस्था मला आमदार झाल्यानंतर देखील दिसत होती. बरोबर. शासनाच्या परिवहन विभागाकडे तेव्हा पैसे नव्हते. मी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना भेटले आणि त्यांच्याकडनं 15 कोटी रुपये मी राज्याच्या अर्थ खात्यामधून मंजूर करून घेतले आणि त्या 15 कोटीमधून आज आपण बघतोय की विमानतळाच्या धर्तीवरती 4 AC प्लॅटफॉर्म असलेलं मेळा बसस्थानक आज आपण नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. त्याच्या समोरच सेंट्रल बस स्टेशन आहे. त्याची देखील अवस्था, तिथं असलेले खड्डे, त्याची झालेली दुरावस्था खूप जुनी आहे. बरोबर. आणि मी आता त्याच्यासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. आता त्याचं देखील ते देखील एक नव्याने त्याची सुरुवात होणार आहे आणि नवीन काट टाकणार आहे. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मला नागरिक येतात, भेटतात, ते जे काही निवेदन देतात ते माझ्या ऑफिसला एकही निवेदन पडून राहत नाही. बरोबर. प्रत्येक निवेदनाचा आम्ही निपटारा करतो, प्रत्येक कामाचा आम्ही निपटारा करतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन हे जी महत्वाची मी आता तुमच्यासमोर यादी वाचली ही शहरातलं जिल्ह्याचं सामाजिक जीवन सुधारण्यासाठी, दर्जा उंचावण्यासाठी मला जे काही करता आलं, विशेष प्रयत्न करून विशेष निधी आणून महाराष्ट्र सरकारच्या कडून ह्या सगळ्या प्रकल्पांच्यासाठी मी गती दिलेला आहे. इथं आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक जो आहे त्या ठिकाणी मी जवळपास 8 कोटी रुपये निधी आणून जलतरण तलाव, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचं बांधकाम केलेलं आहे. तिथं शिवसत्य क्रीडा संकुल होतं, एक जुनं 35 वर्ष जुनं क्रीडा संकुल होतं. मग ते माझ्या लक्षात आलं की आता हे खूप खराब झालंय आणि त्यासाठी मी जवळपास 10 कोटी रुपये निधी आणला. त्याचं देखील कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सांगते, ग्रीन जिम असतील, गार्डन मधली खेळणी असतील, आमदार निधीमधली समाज मंदिर असतील, अभ्यासिका मी 3-4 मोठ्या उभ्या केलेल्या आहेत मतदारसंघामध्ये. समाज मंदिरं तर अनेक उभी केली असतील, पण अशी अनेक कामं, रस्त्यांची कामं असतील, गटारीची कामं असतील, स्लम वस्त्यांमध्ये, प्रत्येक स्लम वस्ती असं एकही माझ्या मतदारसंघातली स्लम नाही की जिथं माझा निधी गेलेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, कुठं बौद्ध स्मारकाची मागणी असेल, ह्या सगळ्या विषयांसाठी मी कामं केलेली आहेत आणि अद्यावत अशा पद्धतीने त्या स्लमला देखील काम करण्याचं काम करत आहोत. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही स्लमला देखील पट्टे देण्याचं काम हाती घेत आहोत.